फुले यांचा आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि त्यानिमित्तानं आपण सर्वच जण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलोय। आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रविदादा चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज होतोय आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आमदार हेमंतजी रासने, आमदार सिद्धार्थजी शिरोळे, आमदार भीमरावनाथ तापकीर, महामंत्री राजेशजी पांडे, अध्यक्ष धीरजजी घाटे, व्यासपीठावर उपस्थित आपले दोन्ही विजयी उमेदवार मंजुषा नागपुरे, श्रीकांतजी जगताप, दीपक पोटे, उपस्थित सर्वच आपल्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीचे आपले सगळे उमेदवार, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज खऱ्या अर्थानं समतेचा आणि विकासाचा संकल्प करण्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्रित आलो। भारतीय जनता पार्टी आपली एका विचारानं, एका संस्कारानं काम करणारी पार्टी आहे आणि या विचारानं, संस्कारानं काम करणारी ही आमची पार्टी महापुरुषांच्या विचारांवरती, त्यांच्या संस्कारावरती आम्ही काम करतो आणि आम्हाला हाच संदेश समाजाला द्यायचा आहे की आम्हाला निवडून यायचं हे सत्तेसाठी यायचं नाही, आम्हाला विकासासाठी, आम्हाला जनतेच्या सेवेसाठी निवडून यायचं आहे, आमच्या विचारांसाठी आम्हाला निवडून यायचं आहे। आमचे जे संस्कार आहेत ते संस्कार पुढच्या काळामध्ये आम्हाला समाजामध्ये रुजवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आपण निवडून द्यावं, हाच विचार, हा संकल्प आज आपण एकत्रीकरणातून द्यायचा आहे। मित्रांनो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण पाहिलं गेले 11 वर्ष माननीय मोदीजींचं सरकार आणि माननीय देवेंद्रजींच्या सरकारमध्ये, राज्याच्या सरकारमधनं जे या दोन्ही डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून या पुण्याचा जो विकास झाला, पुण्याच्या विकासासाठी जे योगदान या दोन्ही सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं आणि 5 वर्ष महानगरपालिका म्हणून आपण सगळ्यांनी जे काय काम पुण्यामध्ये केलं, अशा या ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून जो विकास झाला, जो विकास आपण जनतेसाठी, पुणेकरांसाठी आणला, तो आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जनतेच्या समोर ठेवायचा आहे। त्यामुळे इतर मुद्दे कुठलेही येतील, किती येतील, पण पुणेकर जनता ही सुज्ञ आहे, पुणेकर जनता ही विचाराला मत देते, पुणेकर जनता ही पुण्याच्या भविष्याला मत देते आणि म्हणून आपण जे केलं ते जनतेसमोर घेऊन जाऊया। मला वाटतं पुण्यासाठी खूप काही या तिन्ही आपल्या केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण काम केलं आणि निश्चितपणे उमेदवार म्हणून, भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा आपल्याला जनतेसमोर जाताना हेच मांडावं लागेल की आपण विकास जो आम्हाला संधी करण्याची जी संधी आपण दिली, पुणेकर हे लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असे अथवा महानगरपालिकेची निवडणूक असे, कायम भारतीय जनता पार्टीच्या मागे पुणेकर उभे राहिले आणि म्हणून पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी म्हणून जे काही आपण काम केलं असेल ते या निवडणुकीच्या निमित्तानं आपण जनतेसमोर ठेवूया। मला विश्वास आहे की पुन्हा एकदा पुणेकर जनता ही आपल्याला समर्थन देईल, आपल्या सोबत उभी राहील आणि त्याचंच प्रतिबिंब किंवा त्याचं प्रतीक आपण जर पाहिलं तर काल आपले 2 उमेदवार या ठिकाणी बिनविरोध निवडून आले। विरोधकांनी फॉर्म मागे घेतले कारण त्यांना ही भीती होती की निवडणुकीला उभं राहिलं तर आमचं डिपॉझिट सुद्धा जाईल आणि त्यामुळे हाच एक विचार, हाच एक संदेश पुण्यामध्ये आहे। पुणेकर जनता ही आपल्या सोबत आहे आणि म्हणून आपला विजय निश्चित आहे। 100% आपला पुण्याचा महापौर पुन्हा एकदा हा भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय युतीचा होईल, याच्यामध्ये कुठली शंका नाही। पण हा विचार केवळ मनामध्ये न ठेवता आपल्याला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे। मान्य मोदीजींचं पुण्यासाठीचं योगदान, देवेंद्रजींचं नेतृत्व, महानगरपालिकेत 5 वर्ष आपण केलेलं काम हे प्रत्येक माणसापर्यंत, पुणेकरांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला लढायची आहे कारण आपण काम केलंय, पुणेकरांनी आपल्याला संधी दिली आणि आपण ते काम केलं, त्या संधीचं आपण जे काही सोनं केलं, त्यांनी पुणेकरांनी आपल्यावरती व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण जो प्रामाणिक सगळ्यांनी प्रयत्न केला, तो सार्थ ठरवलेला विश्वास हा पुन्हा एकदा पुणेकरांच्या समोर आपण त्या निमित्तानं काम घेऊन जाऊया, केलेलं काम ठेवूया आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा पुणेकर आपल्या सोबत असतील, हा कुठेही मनामध्ये मला आपल्या वाटतं की कुणाची शंका नाही आणि म्हणून आपण ताकदीनं या निवडणुकीला सगळेजण सामोरं जाऊया। अनेक विषय येतील जातील, आपण लक्ष देऊ नये। मला वाटतं फक्त विकास आणि विकास, कारण मोदीजी म्हणतात आज आपण जागतिक स्तरावरती आपण जर पाहिलं तर आज 4थ्या अर्थव्यवस्थेवरती आपण आलो। या देशातील 25 कोटीपेक्षा जनता जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली
आज 50% अधिक लोकसंख्या या देशाची हे मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज लाभार्थी झाला. आणि म्हणून या देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या पासून या देशाच्या जागतिक स्तरावरती विकासाचा आणि प्रगतीचा विचार मोदीजी करतात. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय हे विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने वेगाने आपण वाटचाल करतोय. आणि म्हणून विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राच्या सोबतच आपण सगळ्यांनी मिळून पुणेकरांना हा विश्वास देऊया की विकसित पुण्याचा संकल्प आज आम्ही इथून केला. विकासाचा, विचाराचा, संस्कृतीचा विचार आम्ही करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पुणेकर आपल्या सोबत आहेत. हा विश्वास आपण सगळ्यांनी या ठिकाणी बाळगला पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण सर्वांनी शपथ घ्यायची. मी मनसेताई लडकर यांना विनंती करतो की आपण सर्वांना शपथ द्यावी. शपथ घ्यायच्या आधी आपण 2 मिनिटं घोषणा देऊयात. जय ज्योती, जय ज्योती, क्रांती ज्योती सावित्री माईंचा, क्रांती ज्योती सावित्री माईंचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा. भारत माता की, भारत माता की, वंदे. आज आपण पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकृत उमेदवार, सर्व पदाधिकारी, सर्व नागरिक, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहोत. आपण सर्वजण मिळून पुण्याच्या प्रगतीची, पुण्याच्या विकासाची, त्याचबरोबर 2047 विकसित भारताची आज इथं आपण सर्वजण शपथ घेणार आहोत. आपण आपला उजवा हात लांब करून उभे राहूयात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मनपूर्वक वंदन. सावित्रीबाईंना घडविण्यासाठी अमूल्य योगदान देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन. शिक्षणाचे माहेरघर ते आयटी सिटी, हा पुण्याचा पाया सावित्रीबाईंनी धुळाक्षरे गिरवली तेव्हाच घातला गेला. शिक्षणाचा प्रसार, सामाजिक सुधारणा आणि सेवाभाव या सावित्रीबाईंमधील वैशिष्ट्यांनी पुण्याला एक नवी दिशा दिली. सावित्रीबाईंच्या जयंती दिनी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार शपथ घेतो की पुणेकरांचे आयुष्य सुखकर होण्यासाठी त्या दिशेने कृती करू. पुण्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही जीव ओतून काम करू. पुण्याच्या गतिमान आणि शाश्वत विकासासाठी आम्ही वचनबद्ध राहू. संविधान संपन्न शहर म्हणून विकसित पुण्याच्या दिशेने वाटचाल करताना समाजातील शेवटच्या माणसाचा विचार अंतःकरणात सदैव ठेवू. वंदे मातरम. धन्यवाद ताई. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा. यानंतर आपल्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावे.
सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. खर तर माझ्या जीवनामधील आज हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे की मी आज सावित्रीमाईंच्या या जयंतीच्या निमित्ताने या वास्तूमध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आपण सर्वजण आज माईंच्या या जयंतीच्या निमित्ताने क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि माई या दोघांच्या पुतळ्यांना नतमस्तक होऊन आज जी शपथ घेतली आहे, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार प्राप्त केले, जे लोकशाहीने आपल्याला अधिकार प्राप्त केले, 5 वर्षातून होणाऱ्या या निवडणुका आणि या निवडणुकांना ज्या वेळेला आपण सामोरे जात असतो त्यावेळेला आपण जनतेला काहीतरी विजन आपण 5 वर्षामध्ये काय ठेवून पुढे जाणार आहोत हे सातत्याने आपल्याला सांगावं लागत असतं. आणि आपला एकमेव असा पक्ष आहे की जो पक्ष गेली वर्षानुवर्ष निवडणुकीला सामोरं जात असताना एक जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे जनतेची सेवा करणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. गेल्या वर्षानुवर्ष 14 जाहीरनामे आजपर्यंत आपल्या केंद्रीय नेतृत्वाने किंवा केंद्रीय आपल्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत तयार केले आणि हे सर्वच्या सर्व जाहीरनामे आपण पाहिले असतील तर या जाहीरनाम्यांमध्ये आपण तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक विषय कसा मार्गी लागेल याचा सातत्याने विचार केलेला आहे. सरकार मायबाप म्हणून शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे या दृष्टिकोनातून अनेक योजना सावित्रीबाईंनी जो शिक्षणाचा महिला शिक्षणाचा पाया हा त्यावेळेला रचला आणि म्हणून आज आपण पाहता की आज सर्वोच्च पदावरती सुद्धा महिलाच विराजमान आहेत. राष्ट्रपती सुद्धा महिला म्हणूनच आज विराजमान झालेले आहेत. याचं कारणच एक आहे की यांनी त्यावेळेच्या काळामध्ये याचा पाया रचला. अनेक डॉक्टर्स आज आपण पाहता ही सर्व जणांची तेव्हा झालेली जी सुरुवात होती तो काळ तुम्ही आणि आम्ही सर्वजण जेव्हा पाहतो त्यावेळेला एखादी महिला किंवा एखादी मुलगी जिला शिक्षणाबद्दल तिने विचार जरी केला तर तिच्याबद्दल किती समाजामध्ये समाज पूर्णच्या पूर्ण ज्या वेळेला विरोधात होता त्यावेळेला समाजाची कोणतीही विचार न करता मला हे करावंच लागेल आणि मी ते करणार ही भूमिका ही त्यांनी ठेवली
क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यामुळेच तुम्ही आणि आम्ही सर्वजण आज हे पाहतोय की खांद्याला खांदा लावून आज संपूर्ण देशभरामधील असणारी माता भगिनी ही आज ज्या ठिकाणी पुरुष प्रधान अशी संस्कृती या देशामध्ये होती, आज त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे. आज आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी या पवित्र ठिकाणी शपथ घेतलेली आहे. पुण्याच्या विकासाची पुणा या दृष्टिकोनातून घेतलेली शपथ तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण गेल्या 11 वर्षामध्ये पाहता एक संवेदनशील पंतप्रधान म्हणून त्यांनी सर्वात जास्त योजना ज्या आहेत त्या सुद्धा खरं तर सावित्रीमाईंनी जसा विचार केला त्याच दृष्टिकोनातून त्यांनी सर्वात जास्त योजना सुद्धा महिलांसाठीच आणलेल्या आहेत याची आपणा सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे एखादं कुटुंबला जर आधार द्यायचा असेल तर त्या कुटुंबाला आपल्याला तिथली असणारी माता भगिनी जी आहे तिला भक्कम करणं, तिचा पाया भक्कम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्रातलं आपलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे सातत्याने पावलं उचलत आहे हेही आपण सर्वांना माहीत आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हा दिवस आणि हा संकल्प ज्यावेळेला घेऊन आपण पुढे जातो आहोत, आपण सर्वांनी सावित्रीमाईला रोज आजचा एक दिवस नाही तर वर्षाचे 365 दिवस त्यांच्या स्मृती ज्या आहेत त्या लक्षात ठेवून आपल्या कामांमध्ये त्याची कृती कशी येईल यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी येऊन हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं, मलाही ते बोलावलं त्याबद्दलही आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.